तर भाजपकडून 23 लोकसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची घोषणा करण्यात आलेली आहे। भाजपकडून 23 लोकसभेच्या जागांसाठी ही निरीक्षकांची नावे समोर येत आहेत। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि निरीक्षकांची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे 23 जागांसाठी। अधिक तपशीलवार माहिती आपल्याला देतील आपले प्रतिनिधी विनायक डावरू। विनायक, निकिता बरोबर आहे। भाजपकडून वेगवेगळ्या पद्धतीने लोकसभेची तयारी जी आहे ती केली जाते। 23 हे लोकसभा मतदारसंघ भाजपचे आहेत। या ठिकाणी निरीक्षकांची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। एखादा मतदारसंघ स्वतःचा असेल तर त्या नेत्याला दुसऱ्या मतदारसंघात जाऊन संपूर्ण सर्वे जो आहे किंवा अहवाल जो आहे तो तयार करायचा आहे। त्या मतदारसंघातली स्थिती सध्याची काय आहे हे जे आहे ते मांडायचं आहे। आपण जर पाहिलं तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ सुधीर मुनगंटीवारांचा जर असेल तर त्यांना बीडची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। अशा 23 ह्या सगळ्या लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यामध्ये भाजपने हे सगळे निरीक्षक जे आहेत ते नेमलेले आहेत आणि हे निरीक्षक जाऊन त्या मतदारसंघात जाऊन संपूर्ण पाहणी करणार आहेत। सध्याचा मोड मतदारांचा कसा आहे, कल कसा आहे, कशी अजून काही प्रयत्न त्या मतदारसंघात करायला गरजेचा आहे का, हा सगळा अहवाल जो आहे तो तयार केला जाईल आणि या निरीक्षकांवरती प्रामुख्याने या सगळ्या मतदारसंघाची जबाबदारी असणार आहे। भाजपला मिशन 45 अंतर्गत वेगवेगळ्या उपाययोजना भाजप करताना पाहायला मिळते, वेगवेगळ्या योजना आखताना, संकल्पना आखताना पाहायला मिळते। त्या अंतर्गतच ही एक वेगळी संकल्पना भाजपने मांडलेली आहे। 23 या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये हे सगळे निरीक्षक जातील आणि सध्याची स्थिती लोकसभा मतदारसंघात काय आहे याची पाहणी करतील। अगदीच विनायक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर विविध आमदार पदाधिकारी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। 23 लोकसभेच्या जागांसाठी भाजपकडून निरीक्षकांची घोषणा आणि स्थानिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा निरीक्षकांकडून घेतला जाईल। विविध पदाधिकारी, आमदार आणि त्याचबरोबर मंत्री यांची विविध 23 लोकसभा मतदारसंघांसाठी या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे। एकूणच भाजपकडून 23 पेक्षा जास्त जागा लढवल्या जातील असा एक अंदाज आता बांधला जातो।